निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत. वैभवी जिद्दीने म्हणाली, मी वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. वडिलांचा खून न्यायासाठी गावोगावी मोर्चे, आंदोलन, पोलीस आणि लोकप्रतिनिधींचे दौरे, गावातील घरासमोर रोज भेटायला आलेली माणसं, या सगळ्या गदारोळात आणि दुःखद प्रसंगात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येनं बाजी मारली. इयत्ता 12वीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत पुढील स्वप्नांची वाट धरली. राज्यात 12वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. त्यामध्ये यंदाचा राज्याचा निकाल 91.88% लागला. यंदा 12वीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 12वीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली. 94.58% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी 89.51% आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07% अधिक आहे. आणि याच मुलींमध्ये बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिनेही 85.33% मिळवत यश प्राप्त केले. आज 12वीचा निकाल लागला. मला 25.33% गुण मिळालेले आहेत, परंतु माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला माझे वडील नाहीत. अशा शब्द दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांची आठवण जागवली. 12वीच्या निकालानंतर वैभवीचे महाराष्ट्रभरातून कौतुक होतं आहे, मात्र आज तिचं कौतुक बघायला तिचे वडील तिच्यासोबत नाहीत. हे मोठं दुःख वैभवीला आहे. वैभवीच्या डोळ्यातील अश्रू तिच्या आनंदी क्षणात अनेकांचे डोळे पाणवणारे ठरत आहेत. माझी नीट परीक्षेची देखील तयारी सुरू आहे, परंतु काल झालेल्या नीटचा पेपर मला अवघड गेला आहे आणि त्याच्यात स्कोरिंग कमी येत आहे. पण मी माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी जिद्द देखील तिने यावेळेस बोलून दाखवलेली आहे. दरम्यान वडिलांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर असतानाही वैभवीने 12वीची परीक्षा दिली होती. आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे. तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी नाहीत, याचं मला दुःख आहे, अशी खंत तिने व्यक्त केली होती. म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची, म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं. आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता. किती टक्के पडलेले आहेत आणि पटकन बोलत जाऊ कुटुंबियांना सांगितलं का 85.33 मार्क्स आहेत. आणि आज खंत या गोष्टीची वाटतेय की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही. आज देखील नाही, तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये. आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत, म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं, म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं. आणखी एक आरोपी आपला अजूनही फरार आहे, त्याबाबत काय काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये, म्हणजे ते तर आरोपी आहेत, पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. वडिलांचं काय स्वप्न होतं, काय बनावं आणि आता काय पुढचं, कुठं ऍडमिशन घेणार आहे? माझी नीटची तयारी चालू होती, पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी, म्हणजे 150च्या आतच येते. पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचेत आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू, त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल, म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.